म्हणायचं ते रेडियस फॅक्टर किंवा सेकंड त्याला नाव काय आहे पोझिशन फॅक्टर. हे पोझिशन फॅक्टर केव्हा कन्सिडर केलं जातं परंतु जर ऍक्सिस असतील तर. ठीक आहे, जर ऍक्सिस प्रेझेंट असेल तर रेडियस फॅक्टरलाच आपण पोझिशन फॅक्टर असं म्हणतो. रेडियस फॅक्टरला रिप्रेझेंट करताना आर फॅक्टरने रिप्रेझेंट केलं जातं. व्यवस्थित लक्ष द्या सर्वजण. आता पुढे पहा, डेफिनेशन आहे. ठीक आहे, डेफिनेशन तुम्हाला मला वाटतं सर्वांना सांगून झालेली आहे डेफिनेशन. तर डेफिनेशन काय आहे समोर स्क्रीन वरती व्यवस्थित पहा. अ फॅक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ अ पार्टिकल ऑन द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड रेडियस फॅक्टर. ठीक आहे, किंवा अ फॅक्टर ड्रॉन फ्रॉम center of circle to the position of a particle performing circular motion is called a radius vector. तर एक तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो इथं. इथेही लक्ष द्या, मी पुढे तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे परंतु त्याच्या अगोदर इथेही पहा थोडंसं एक्सप्लेन करतो रेडियस फॅक्टर कशाला म्हणायचं ते. इथं पहा, हा सर्कल आहे. सर्कलचा सेंटर एक कन्सिडर करून घेऊयात आपण. हा सर्कल आणि सर्कलचा सेंटर. आता पुढे पहा, डेफिनेशन नुसार काय आहे ते पहा. अ फॅक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. तर पहा इथं सेंटर आहे, सेंटरला नाव ओ असते. तर वर्तुळाच्या सेंटर पासून पार्टिकलची पोझिशन कन्सिडर करूयात आपण. याच्या अगोदर पार्टिकल जो आहे तो पार्टिकल या पोझिशनला आहे. थोडंसं मोठं सर्कल काढतो मी इथं शेजारी. इथं आहे पार्टिकल. हा कुठलाही एक पार्टिकल कन्सिडर करा, तो सर्कम्फरन्स वरती आहे त्या पोझिशनला. तर रेडियस वेक्टर कशाला म्हणायचं ते वर्तुळाच्या सेंटर पासून पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत. हा असं. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. वर्तुळाच्या सेंटर पासून सर्कम्फरन्स वरती जो पार्टिकल जिथं आहे तिथपर्यंत काढलेला हा जो वेक्टर असतो त्या वेक्टरला रेडियस वेक्टर असं म्हणायचं. ठीक आहे, आता डेफिनेशन परत एक वेळेस रिपीट करा, पहा व्यवस्थित. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. पहा वर्तुळाच्या सेंटर पासून टू द पोझिशन ऑफ अ पार्टिकल ऑन द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड रेडियस वेक्टर. तर हा जो आहे वेक्टर याला इथं मी नाव देतो थोडं. या ठिकाणी आपण ए असं लिहूयात. हे ए आहे, सॉरी ओ असतं इथं. आणि हा जो पॉइंट आहे जिथं पार्टिकल आहे त्याला आपण ए असं म्हणूया. ठीक आहे, तर हा ओ ए हा जो वेक्टर आहे या वेक्टरला रेडियस वेक्टर असं म्हणतात. ठीक आहे, पहा मी क्लिअर करून आता पुढे कंटिन्यू करतो. रेडियस वेक्टर कशाला म्हणतात ते मला वाटतं तुम्हाला समजलेलं असेल. वर्तुळाच्या सेंटर पासून पार्टिकल कुठे आहे त्याच्या पोझिशन पर्यंत काढलेला वेक्टर म्हणजे रेडियस वेक्टर असा असतो. मी आणखीन एक काम करतो, पार्टिकलचं लोकेशन जे आहे ते चेंज करतो. पहा आता मी पार्टिकल जो आहे ए या पोझिशन पासून इथं घेतो. असं कन्सिडर करा, इथं आलेला आहे पार्टिकल. मग रेडियस वेक्टर जो आहे तो रेडियस वेक्टर हा असा असेल ओ पासून इथपर्यंत. हे जे पॉइंट आहे किंवा पोझिशन आहे त्या पोझिशनला मी नाव देतो इथं बी. ठीक आहे, तर ओ बी पार्टिकल ज्यावेळेस बी या पोझिशनला असतो त्यावेळेस त्याचा जो रेडियस वेक्टर आहे तो रेडियस वेक्टर ओ बी अशा प्रकारे असतो. ठीक आहे, नेक्स्ट पहा, नेक्स्ट स्टेटमेंट काय येतात ते. आता पहा रेडियस वेक्टरचं दुसरं नाव काय आहे तेही पुढे दिसत असेल तुम्हाला. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. रेडियस वेक्टरलाच पोझिशन वेक्टर केव्हा म्हणायचं जर इथं ऍक्सेस प्रेझेंट असतील तर.
जर इथं ऍक्सेस असतील असे एक्स वाय ऍक्सिस, तर त्यावेळेस एखादा पॉइंट जर समजा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर तिथून तिथपर्यंत काढलेला हा पोझिशन वेक्टर ही असतो. पुढे पहा. The direction of radius vector changes as the position of particle changes. स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात येतात का तेही पहा व्यवस्थित. आणि आणखीन एक सांगतो, हे पेज ज्यावेळेस समोरची जी स्लाइड दिसते तुम्हाला ती ज्यावेळेस कंप्लीट होईल, कंप्लीट झाल्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वाटतं सर्वांना स्क्रीनशॉट येत असेल काढता, तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्याच नोट्स लिहून घ्यायच्या नंतर नोटबुक मध्ये. ज्यावेळेस आपलं रेग्युलर ट्युशन चालू होईल त्यावेळेस मी ह्या सर्व नोट्स तुमच्या चेक करेल. व्यवस्थित नोट्स लिहून घ्यायच्या, याचा स्क्रीनशॉट बनवा. असं डायरेक्ट लिहित बसू नका, वेळ खूप जातो आपला. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉटच्या सहाय्याने नंतर तुम्ही नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये. तुमच्या क्वेश्चन आहे आणि त्याचे आन्सर ही समोर आहेत व्यवस्थित. तर पहा, द डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर चेंजेस ऍज द पोझिशन ऑफ पार्टिकल चेंजेस. आताच तुम्ही पाहिलेलं होतं, ज्यावेळेस पार्टिकल ए या पोझिशनला होता त्यावेळेस त्याचा रेडियस वेक्टर OA होता आणि पार्टिकलने त्याची पोझिशन चेंज केली, ए या पोझिशन पासून पार्टिकल बी पोझिशनला गेलेला होता, की लगेच पार्टिकलची डायरेक्शन चेंज झाली आणि रेडियस वेक्टरची ही डायरेक्शन तिथे चेंज होते. त्यावेळेस नवीन रेडियस वेक्टर असतो तो OB, की जे डायग्राम मध्ये मी आताच दाखवलेलं होतं तुम्हाला. आता पुढे पहा. When the particle performing circular motion at A, the radius vector is OA. समजा पार्टिकल सुरुवातीला कुठल्या पॉइंटला होता, ए पॉइंटला होता. जर पार्टिकल ए पॉइंटला असेल तर त्यावेळेसचा त्याचा रेडियस वेक्टर जो आहे त्या रेडियस वेक्टरला OA असं म्हटलं जातं. पुढे पहा. इट इज ऑलवेज रेडियली आउटवर्ड्स. आता याची दिशा सांगितलेली आहे की रेडियस वेक्टरची दिशा कुठे असते. ठीक आहे, तर स्टेटमेंट व्यवस्थित पहा. इट इज ऑलवेज रेडियली आउटवर्ड्स. तर याची जी दिशा आहे ती रेडियस सोबत कंटिन्यू बाहेरच्या दिशेने असते. मी तुम्हाला इथं परत एक डायग्राम काढून दाखवतो छोटीशी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रेडियली आउटवर्ड्स हा शब्द काय त्यांनी यूज केलेला आहे. तो इथं पहा, सर्कल आहे, हा त्याचा सेंटर झाला. पार्टिकलची पोझिशन दाखवतो मी इथं. हा इथं ए पॉइंट असेल, पार्टिकल सर्कम्फरन्स वरती समजा ए पॉइंटला आहे आता सध्या. हा इथं ए पॉइंट आहे, पार्टिकल ए पॉइंटला आहे सध्या. पार्टिकल आता ए पॉइंट पासून समजा आणखीन एक लोकेशन घेतो मी इथं पार्टिकलचं. ठीक आहे, ए पोझिशन आहे आणि इथं बी पोझिशन आहे. तर रेडियस वेक्टर कसा येतो ते पहा. ह्या सेंटेन्सचा मीनिंग एक्सप्लेन करायला लागलो मी. इट इज ऑलवेज रेडियली आउटवर्ड्स. हा इथून इथपर्यंत हा रेडियस वेक्टर झाला. हे रेडियस वेक्टर ही आहे आणि त्या सर्कलची रेडियस ही आहे. तर याची डायरेक्शन पहा, बाहेरच्या दिशेने आहे कंटिन्यू. आतल्या दिशेने कशी असते तेही तुम्हाला दाखवतो. या आतल्या दिशेने झाली, याला म्हणायचं रेडियली इनवर्ड्स. आता जो एरो काढलेला आहे त्याला त्या वेक्टरला रेडियली इनवर्ड्स असं म्हणतात. आणि अगोदर जो OA चा जो दिसतो तुम्हाला हा इथून असं काढलेला, हा आहे रेडियली आउटवर्ड्स. ठीक आहे, ह्या दोघातला मीनिंग व्यवस्थित समजून घ्या, रेडियली इनवर्ड्स आणि रेडियली आउटवर्ड्स. ठीक आहे, तर इथून बाहेरच्या दिशेने असणे याला रेडियली आउटवर्ड्स म्हणतात. बाहेरच्या दिशेने कंटिन्यू रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही बाहेरच्या दिशेने असते. पुढे पाहता. इट्स SI युनिट इज मीटर. याचं जे SI युनिट आहे ते मीटर आहे. काय SI युनिट मीटर आहे? कारण ही रेडियस आहे.
सेंटर पासून सर्कम्फरन्स पर्यंत हे एक डिस्टन्स आहे, म्हणून त्याचं एसआय युनिट जे आहे ते मीटर येतं. डायमेन्शन काय असतील, कोणी लिहून दाखवतं का मला डायमेन्शन? लेंथ आहे ही, एसआय युनिट मीटर आहे, त्याच्यानुसार डायमेन्शन लिहून दाखवा. L1 M0 हा T0 बरोबर आहे, कारण याच्यात मासचा उल्लेख नाहीये. बस करा आता, लिहू नका कुणी, मासचा उल्लेख नाहीये याच्यात, नंतर टाइमचाही उल्लेख नाही, उल्लेख फक्त लेंथचा होतो, म्हणून याच्या डायमेन्शन जे आहे ते M0 L1 T रेश द पॉवर T0 असे येतील. सॉरी इथं जी पॉवर आहे L ची पॉवर 1 येते. याच्यात एक चेंज करा नंतर, जर तुम्ही स्क्रीनशॉट घेत असाल तर या स्क्रीनशॉट मध्ये इथं एक चेंज घ्या डायमेन्शन मध्ये. L1 येतं, 0 येत नाही येतं. ठीक आहे, इथं काय करा, 1 लिहा. M0 L1 T0 अशा प्रकारे. सर्वजण काय करा, स्क्रीनशॉट घ्या याचा. शेजारी डायग्राम दिसत असेल तुम्हाला सर्वांना. पार्टिकलची पोझिशन जी आहे ती चेंज होते. पार्टिकलची पोझिशन जी आहे ती चेंज झाली की पोझिशन वेक्टर ही चेंज होतो. डायमेन्शन जे आहे ते M0 L1 T0 अशा डायमेन्शन्स आहेत त्याच्या. झालं, स्क्रीनशॉट काढून झालेलं असेल तर पुढे पाहता. फर्स्ट रेडियस वेक्टर होता. आता पाहूयात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते डेल्टा थीटाने रिप्रेझेंट करतात. इथं थोडस करेक्शन आहे, एक मिनिट. डेल्टा टी झालेला आहे, इथं डेल्टा थीटा आहे हे. ठीक आहे, पहा डेल्टा थीटा, तिथं प्लस नाही आहे, थीटा आहे ते. तर सुरुवातीला अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन पहा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते कशाला म्हटलेलं आहे ते. Angular displacement is defined as the angle described by the radius vector in a given time. कशाला म्हटलेलं आहे व्यवस्थित पहा. गिव्हन टाइम मध्ये रेडियस वेक्टरने डिस्क्राइब केलेला अँगल. कुठे डिस्क्राइब केलेला असतो हा अँगल? ऍट द सेंटर ऑफ सर्कल. अँगल जो असतो हा डिस्क्राइब करताना वर्तुळाच्या सेंटरच्या जवळ. ठीक आहे, ऍट द सेंटर ऑफ सर्कल. इथं पहा व्यवस्थित, हा जो अँगल असतो तो अँगल तयार होताना वर्तुळाच्या सेंटरला अँगल तयार होत असतो. किंवा मी तुम्हाला डेफिनेशन मला वाटतं लिहून दिलेलं आहे याच्या अगोदर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिफाइंड ॲज द angle described by the radius vector at the center of circle when the particle moves from
one point to another point on the circumference is called angular displacement. तर याच्या अगोदर अशा प्रकारची मी डेफिनेशन तुम्हाला लिहून दिलेली आहे. तीही डेफिनेशन बरोबर आहे, ही समोर जी दिसते तीही बरोबर आहे. ठीक आहे, पहा पुढे. डायग्राम असेल, डायग्राम दिसते का पहा सर्वांना व्यवस्थित? डायग्राम सॉरी डेफिनेशन नुसार इथं आपल्याला डायग्राम इथं काढलेले आहे. डायग्राम कडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. डायग्राम मध्ये हा सर्कल आहे, सर्कलचं सेंटर इथं आहे. सुरुवातीला हा जो पार्टिकल आहे तो ए या पोझिशनला आहे आणि इन द शॉर्ट इंटरवल्स ऑफ द टाइम पार्टिकल मूव्स फ्रॉम इट्स इनिशियल पोझिशन ए टू द फायनल पोझिशन बी. इनिशियल पोझिशन ए पासून पार्टिकल जो आहे तो मूव्ह होऊन फायनल पोझिशन बी पर्यंत पोहोचलेला आहे. तर पार्टिकल ज्यावेळेस ए या पॉइंटला होता त्यावेळेस रेडियस वेक्टर ओ ए असा येतो. ठीक आहे, पार्टिकल कुठे असताना ए या पोझिशनला असताना. आणि नंतर पार्टिकल शॉर्ट इंटरवल्स ऑफ द टाइम म्हणजे डेल्टा टी, अतिशय कमी वेळात म्हणजे डेल्टा टी एवढ्या वेळात पार्टिकल जो आहे तो ए या पोझिशन पासून बी या पोझिशनला गेलेला आहे. ज्यावेळेस पार्टिकल ए या पोझिशन पासून बी पोझिशनला जातो त्यावेळेस त्याचा रेडियस वेक्टर आता चेंज होतो. त्या रेडियस वेक्टरचं नाव इथं ओ बी असं दिसत असेल. आता हे जे एरो दिसतात तुम्हाला हे कसले एरो आहेत किंवा कशाचे एरो आहेत ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे एरो एरो ही खूप महत्वाचे आहेत. तर इथून ओ पासून ए पर्यंतचं डिस्टन्स आर म्हणजे वर्तुळाची रेडियस आहे ती. नंतर ओ बी ही रेडियसच आहे. तर हे ओ ए आणि सॉरी ओ ए आणि याच्या शेजारी हा जो एरो दिसतो वरती तो एरो कशाचा आहे? पार्टिकल इथं आहे या पोझिशनला. ठीक आहे, कुठल्या पोझिशनला आहे? ए या पोझिशनला पार्टिकल आहे. तर पार्टिकल ची लिनियर व्हेलॉसिटी अशी वरती रिप्रेझेंट केली जाते. इथं पार्टिकल जो आहे पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी, पार्टिकल इथं असताना लिनियर व्हेलॉसिटी कशी असते? स्ट्रेट लाईन मध्ये असते. त्याच्यामुळं ए पॉइंटला तो एरो म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आहे आणि बी पॉइंटला जर पार्टिकल जात असेल तर त्याची ही लिनियर व्हेलॉसिटी आहे. समजा मी आता पार्टिकलच्या थोड्याशा पोझिशन चेंज करतो. इथं पार्टिकल ही दाखवतो आणि त्याच्या पोझिशन ही चेंज करतो. व्यवस्थित लक्ष द्या. कन्सिडर करा की सुरुवातीला पार्टिकल जो आहे तो एक इथं आहे. सेकंड पार्टिकल या ठिकाणी आहे. थर्ड पार्टिकल इथं आहे आणि फोर्थ पार्टिकल इथं आहे. हे 4 पार्टिकल आहेत की जे सर्कम्फरन्स वरती आहेत. तर लिनियर व्हेलॉसिटी जी पाठीमागे मी डेफिनेशन घेतलेली आहे लिनियर व्हेलॉसिटीची, तर या डायग्राम मध्ये लिनियर व्हेलॉसिटी कशी रिप्रेझेंट केली जाते? जसं की तुम्ही इथं पाहतायत की रेडियस वेक्टर जो आहे तो कशा प्रकारे रिप्रेझेंट केला जातो तो इथं पहा. रेडियस वेक्टर समजा पार्टिकल जर सुरुवातीच्या या पोझिशनला असेल तर याचा रेडियस वेक्टर जो आहे तो असा इथून असा रिप्रेझेंट केला जाईल रेडियस वेक्टर. ठीक आहे, हा रेडियस वेक्टर रिप्रेझेंट केला तर याचा लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल? तर लिनियर व्हेलॉसिटी जी आहे याची तर ती पहा. पार्टिकल ए पोझिशनला असताना किंवा सुरुवातीच्या या पोझिशनला असताना फर्स्ट, तर ही झाली त्याची लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. एक लक्षात घ्या, इथं अँगल सांगा मला. रेडियस वेक्टर आणि लिनियर व्हेलॉसिटी या दोघांमध्ये किती डिग्रीचा अँगल होतो? लिहून दाखवा इथं साईडला कोणतरी. 90 डिग्री. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. क्लिअर करा ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं आहे ते लवकर क्लिअर करून घ्या फास्ट. क्लिअर करा. बरोबर आहे, 90 डिग्रीचा अँगल होतो. तर एक लक्षात घ्यायचं कंटिन्यू की रेडियस वेक्टर आणि लिनियर व्हेलॉसिटी या दोघांमध्ये कंटिन्यू अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा होतो. आता पुढे पहा. मी पार्टिकल जो आहे तो आता ह्या सेकंड पार्टिकलच्या बाबतीत पाहतो. इथं वरती टॉपला दाखवलेला आहे तो.
याच्यासाठी हा पोझिशन वेक्टर असेल या पार्टिकलचा आणि लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती अशा प्रकारे दाखवली जाईल. इथं पार्टिकल आहे म्हटल्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी इथं. ठीक आहे. इथं जर पार्टिकल असेल आता थर्ड, तर याची लिनियर व्हेलॉसिटी आहे त्या पोझिशनला बरोबर टँजंट काढायची. साधं सिंपल सांगतो. ही टँजंट आहे त्या पॉइंटला. नंतर हा पार्टिकल इथं आहे, तर इथं काय करायची, टँजंट काढायची. ही झाली टँजंट. सर्कम्फरन्सला काय करायचं, टँजंट काढून घ्या, बाकी काही करू नका. हा रेडियस वेक्टर आहे. सर्व डायग्राम पहा. सर्व 4 पोझिशन आहेत तिथं. ब्लॅक डॉटने दाखवलेले आहेत मी चारही पार्टिकलच्या पोझिशन. पहिल्याचा रेडियस वेक्टर दाखवला आणि दुसरं म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. तसंच सेम सेकंडच्या बाबतीत केलेलं आहे, थर्ड पार्टिकलच्या आणि फोर्थ पार्टिकलच्या. तर एक व्यवस्थित लक्षात ठेवा, हे जे स्वस्तिक असते साइन स्वस्तिक, तर स्वस्तिकच्या अपोजिट साइडने डायरेक्शन याच्या तयार झालेले आहेत रेडियस वेक्टर आणि याच्यामध्ये लिनियर व्हेलॉसिटी या दोघांच्या डायरेक्शन्स मध्ये. व्यवस्थित पहा तिथं. आता पुढे पहा, मी क्लिअर करून घेतो हे सर्वांना. तर ही डायग्राम आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची, ही डायग्राम. आणि त्याच्या खाली माहिती लिहिली आहे की ए पॉइंट म्हणजे काय आहे. ए इज इक्वल टू इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल, त्यावेळेस टाइमची व्हॅल्यू 0 असते. सेकंड बी इज इक्वल टू फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल आफ्टर टाइम टी. म्हणजे ए पॉइंटला असताना ए ला इनिशियल पॉइंट म्हटलेला आहे, त्यावेळेस टाइमची व्हॅल्यू 0, म्हणजे तिथून पार्टिकल आणखी स्टार्ट झालेलं नाहीये. बी म्हणजे फायनल पोझिशन आहे पार्टिकलची, म्हणजे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ जो आहे तो स्मॉल टी एवढा आहे. आर इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. आर जी आहे ती सर्कलची रेडियस आहे. थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन टाइम टी. इथं पहा, हा इथं अँगल तयार झालेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे डेल्टा थीटा. हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, पार्टिकल ए पॉइंट पासून बी पॉइंटला गेल्यानंतर वर्तुळाच्या सेंटरला हा अँगल तयार झालेला आहे, त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. नंतर एस इज इक्वल टू लेंथ ऑफ अर्क ए बी. इथं एस जे आहे ते एस इथं रिप्रेझेंट केलं जाईल. मी एस ला रिप्रेझेंट करतो इथं. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स असते सर्कम्फरन्स वरती, त्याला एस असं म्हणतात. एस हे डिस्टन्स आहे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत. एस त्याला दुसरं नाव आहे लेंथ ऑफ अर्क ए बी. ठीक आहे. आता पुढे पहा, स्टेटमेंट काय आहे ते व्यवस्थित लक्ष द्या. वरती डेफिनेशन होती, आता एक्सप्लेनेशन आहे. इफ द पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी इन टाइम डेल्टा टी. ए पॉइंट पासून पार्टिकल बी पॉइंट पर्यंत आलेला आहे. डायग्राम कडेही लक्ष द्या. ए पॉइंट पासून पार्टिकल बी पॉइंट पर्यंत आलेला आहे डेल्टा टी एवढ्या वेळ. देन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय. त्यावेळेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते कशा प्रकारे दाखवलं जातं ते पहा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं पहा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला आलेला असेल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला 11वी मध्ये झालेला आहे. मला वाटतं फिजिक्स मध्ये झालेला आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये आणि मॅथ्स मध्येही झालेला असेल.
पहा पुढे. डायग्राम नुसार अँगल जो आहे तो आपल्याकडे डेल्टा थीटा एवढा अँगल तयार झालेला आहे. नंतर आर्क लेंथ जी आहे ती आर्क लेंथ डेल्टा एस एवढी आहे आणि रेडियस जे आहे ते रेडियस डेल्टा टी झाले पहा, सॉरी इथं तर रेडियस आर येतं इथं, स्मॉल आर एवढंच लिहायचं होतं. मी इथं चेंज करतो. हे आर कन्सिडर करत एवढं डिनॉमिनेटरला आर आहे. ठीक आहे, ते ऍडजस्ट करण्यात वेळ चाललाय आपला. इथं लिहितो शेजारी. ठीक आहे, हे आर डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर. नेक्स्ट पहा स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे ते. आता हे फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर असेल तर त्याला रिप्रेझेंट करताना कशा प्रकारे रिप्रेझेंट कराल. म्यूट करा कोणाचे पहा, म्यूट करून घ्या. अल्फिया. पुढे पहा, फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय. जर फायनाइट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर ते कशाने रिप्रेझेंट करायचं. जर इन्फायनाइटिझमल असेल म्हणजे शॉर्ट असेल तर त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे डेल्टा थीटा इज इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर असं रिप्रेझेंट केलेलं आहे. जर फायनाइट असेल म्हणजे थोडस जास्त असेल, जसं की डायग्राम मध्ये मी इथं थोडेसे चेंजेस करून दाखवतो, मला फास्ट सांगा. जर जास्त असेल व्हॅल्यू, वेळ कमी राहिलेला आपल्याकडे, इथं पहा इनिशियल पोझिशन आहे आणि ही फायनल पोझिशन आहे. ठीक आहे, तर हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते आता जास्त आहे. तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल आता, थीटाची व्हॅल्यू किती सांगा मला. लिहू नका 90 degree. किती 90 डिग्री असेल तर इथं थीटा 90 जो आहे degree. इथं फॉर्म्युल्यानुसार त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा येतील त्या पहा फॉर्म्युल्यानुसार. दॅट इज थीटा आता मोठा आहे, आपल्याला मोजता येतो थीटा. ठीक आहे, म्हणून ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या चेंज होताना अशा प्रकारे चेंज होतात. डेल्टा थीटाच्या ऐवजी थीटा येईल, डेल्टा एसच्या ऐवजी फक्त एस येईल आणि आर ला आर जे आहे ते जसं आहे तसं राहील. पहा फॉर्म्युला जो आहे तो इथे पहा, डिनॉमिनेटरला आर आहे, मी ऍडजस्ट करतो. दॅट इज थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. एस अपॉन आर आहे. ठीक आहे, हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ह्या नोट्स तुम्हाला अगोदर मी लिहून दिलेल्या आहेत, त्याच्यात जर तुम्हाला काय ऍडजस्टमेंट करायची असेल तर करून घ्या. स्क्रीनशॉट सर्वजण काढून घ्या व्यवस्थित. वेळ संपत आलेला आहे. सर सर हा डेल्टा मीन्स काय आहे. हा डेल्टा मीन्स काय. काय काय आहे. डेल्टा डेल्टा मीन्स काय आहे. डेल्टा म्हणजे स्मॉल जर व्हॅल्यू असेल, हम्म. जर व्हॅल्यू जर स्मॉल असेल तर त्या स्मॉल व्हॅल्यूला रिप्रेझेंट करण्यासाठी डेल्टाचा यूज केला जातो. आहे त्या व्हॅल्यूच्या अगोदर डेल्टा असं लावलं जातं. ठीक आहे, समजा ओके. अँगल, तो अँगल जर 1 डिग्रीचा असेल, 1 डिग्री,
ठीक आहे. 1 डिग्री म्हणजे व्हॅल्यू जी असते ती अतिशय लहान असते. तर 1 डिग्रीचा अँगल असेल तर त्या अँगलला रिप्रेझेंट करताना डेल्टा थीटा इज इक्वल टू 1 डिग्री. ठीक आहे. किंवा 1 डिग्री पेक्षा जर अँगल जर कमी असेल, लहान असेल, तर त्याला रिप्रेझेंट करताना डेल्टा थीटा इज इक्वल टू समथिंग, जे 1 डिग्री पेक्षा लहान असेल अँगल. आणि जर 90 अँगल असेल तर त्याला थीटा, कारण ते मोजता येतं. समजा 45 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, तर तो अँगल तुम्हाला मेजर करता येईल. त्याला थीटाने रिप्रेझेंट करायचं. त्याच्या अगोदर डेल्टा लावायचं नाही. कुठलीही व्हॅल्यू जर स्मॉल असेल, ठीक आहे, कुठलीही व्हॅल्यू असू द्या, जर ती स्मॉल असेल तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी अगोदर आपण व्हॅल्यू जी आहे ती डेल्टा लावतो किंवा डेल्टाने रिप्रेझेंट करत असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आपला वेळ संपत आलेला आहे. ठीक आहे. उद्या संध्याकाळी 8 वाजता पुढे आपण कंटिन्यू करूया. आणि युट्यूबचे व्हिडिओ तिथं पहा, युट्यूब वरती मी कन्वर्ट करून पाठवतो. ठीक आहे. बस करूया आता.